वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्र राज्यामधील सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आज आम्ही घेऊन येतोय. तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 23 सेमी गव्हर्नमेंट किंवा ज्याला प्रायव्हेट कॉलेजेस असं म्हणतो, त्याच्यामध्ये नीट यूजी 2026 साठी कॅटेगरीनुसार ओपन आणि वुमनचा कट ऑफ किती अपेक्षित आहे, सेट स्कोअर किती अपेक्षित आहे, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. बऱ्याच वेळा हा सर्व अभ्यास करत असताना या ठिकाणी आपल्याला किती स्कोअर किंवा कशा पद्धतीचं कट ऑफ असू शकणार आहे त्या संदर्भात आपल्याला पहिल्यांदा चर्चा करावी लागणार आहे. पहिली गोष्ट, नीट यूजी 2026 मध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज किती एसएमएल ला आणि मार्क्स साठी हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेवटचं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किती मार्क्स मिळालेलं होतं हे आज आपण पाहणार आहे. वास्तविक आता याच्यामध्ये ओपन कॅटेगरी, एसीबीसी, ओबीसी, व्हीजे, एनटी 1, 2, 3 आणि एससी एसटी याच्यामध्ये ईडब्ल्यूएस नाहीये, कारण ईडब्ल्यूएस ला प्रायव्हेट साठी कसल्या प्रकारचं आरक्षण नाही. राऊंड 1, 2, 3 मध्ये एसएमएल आणि मार्क्स किती होते की ज्याला शेवटचं कोणतं ना कोणतं जे एमबीबीएसचं कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळाले. आता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात शेवटी कोणते कोणते कॉलेज आपल्याला मिळू शकतात ते आपण पुढच्या सेपरेट व्हिडिओमध्ये बघूया. परंतु डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती, परभणी मेडिकल कॉलेज परभणी, त्याचबरोबर डॉक्टर NY तासगावकर मेडिकल कॉलेज कर्जत मुंबई, SSPM किंवा ज्याला आपण सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कुडाळ किंवा सिंधुदुर्ग, आणि प्रकाश इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस इस्लामपूर, या एक 4-5 कॉलेजेसचा कट ऑफ सर्वात कमी असतो. या ठिकाणचा ओपन कॅटेगरीनुसार जो काही पहिल्या राऊंड मध्ये ओपन कॅटेगरीच्या जनरल साठी पुरुषांसाठी हा 479, पहिल्या राऊंड मध्ये 476 आणि 474, 7194 एवढा एसएमएल असणाऱ्या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरी मधून शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे. ह्या 5 कॉलेजमधील कोणतंही कॉलेज असू शकणार आहे. एससीबीसी या कॅटेगरीसाठी 477, इकडे 2 मार्काचा डाऊनफॉल आलेला आहे. 475 आणि 472 इकडे 2 मार्क कमी आहे. आणि एसएमएल मध्ये 74 म्हणजे 7,500 आसपास एसएमएल असेल तरी सुद्धा महाराष्ट्रात प्रायव्हेट कॉलेज आपल्याला सेमी गव्हर्नमेंट, आपण त्याला खरं तर प्रायव्हेट कॉलेज असतं पण त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट तुम्ही साध्या भाषेमध्ये म्हणता, परंतु हे खरं तर प्रायव्हेट कॉलेज असतं. प्रायव्हेट मध्ये सर्व कॅटेगरीचं बेनिफिट आपल्याला मिळत असतात, परंतु हे ट्रस्ट मार्फत चालवणारे कॉलेजेस असतात, सरकारचा काही संबंध नसतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ओबीसी कॅटेगरीसाठी 478, 475 आणि 473. खरं तर हा कट ऑफ आपल्याला सर्वात शेवटचा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामधले कोणतं ना कोणतं कॉलेज मिळाले. आता यामध्ये मात्र वेदांता वगळून आहे. वेदांता मेडिकल कॉलेज जे आहे ते कॉलेज वगळून आहे, म्हणजे हे सोडून आहे, कारण ह्याचा कट ऑफ जो आहे तो ह्याच्यापेक्षा कमी असतो. कारण का कमी असतो तर या ठिकाणी जी फीज आहे ती फीज आपल्याला जास्त आहे, कसल्या प्रकारचे कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही. 15,57,000 रुपये एवढी फीज आहे, त्यामुळे ते वगळून हा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. व्हीजे कॅटेगरीसाठी 463, 463 आणि 464, 85-67 एवढा एसएमएल असणाऱ्या विद्यार्थ्यांना 8,500 सेट स्कोअर आहे. एनटीबी साठी 436, 442 आणि 436, 12,000 एसएमएल पर्यंत एनटीबी ला सुरक्षित आहे. 436 हाच कट ऑफ राहणार आहे यावर्षी सुद्धा. 2 मार्काचा कमी किंवा जास्त आहे, 5 मार्काचा कमी किंवा जास्त आहे, याच्यामध्ये फारसा फरक पडणार आहे. कारण यावर्षी जो एक डिफिकल्टी लेवल आहे ती सेमच आहे, त्यामुळं या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेफ स्कोर मिळायला हरकत नाही. एमपीसी कॅटेगरीसाठी 479, 476 आणि 474, 7,246, 7,500 एसएमएल ला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे. एनटीसी कॅटेगरीसाठी धनगड, एनटीडी किंवा वंजारी आपण याला म्हणतो, याच्यासाठी 478, 477 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला 474 आणि एसएमएल बघा या ठिकाणी 72-11 असणारा एनटीडी या कॅटेगरीसाठी हे कॉलेज मिळाले. एससी कॅटेगरीसाठी 422, 420 आणि 418 हा कट ऑफ सर्वात कमी आहे. 418 मार्काला
गेल्या वर्षी कॉलेज मिळालेलं आहे. माझ्याकडे 419चा स्ट्रीम वेकेन्सी राऊंड मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं एक विद्यार्थी आहे. म्हणजे का तर शेवटपर्यंत त्याला मिळालं नाही आणि शेवटी जे काही व्हिली एरियाचे विद्यार्थी होते त्यांचे काही कॅन्सल झाले होते, त्यामुळं 11 त्याला आवडला लॉटरी लागली आणि 419 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं होतं, ते पण चांगलं कॉलेज, अगदी पहिल्या 10 मधलं. म्हणजे अशा प्रकारच्या स्ट्रीम वेकेन्सीमध्ये काही गोष्टी होऊ शकतात. एससी कॅटेगरीसाठी आपल्याला 422 पासून 418 हा कट ऑफ आहे. यावर्षी सुद्धा 415 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. एसटी कॅटेगरी बघा, शेड्यूल ट्राईबसाठी 428 328 हा कट ऑफ राहिलेला आहे. 26,500 SML असेल तरी सुद्धा हे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे. हे जर हा जो आपण कट ऑफ पाहिला हा जनरल साठी पाहिला, म्हणजे सर्वांसाठी, मेल आणि फिमेल दोघांसाठी. मात्र लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट इन महाराष्ट्र MBBS प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर आपण पाहायला गेलं तर हा कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे तो आपण आता सध्या यामध्ये पाहणार आहे फिमेलसाठी, म्हणजे वुमनचा कट ऑफ आपण पाहतो या ठिकाणी. म्हणजे हे बघा, ओपन साठी 479, 477 आणि 474. SCBC साठी 477, इथं 2 मार्काचा डिफरन्स आहे. या ठिकाणी 475 आणि 474 आहे. त्यानंतर ओबीसी साठी 478, 476 आणि 474. SML सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. व्हिजेडीटी म्हणजे विमुक्त जातीसाठी याला 461, 459 आणि 461. खरं तर फिमेलचा कधी कधी जास्त पण असतो, परंतु जनरल मधून जर तुमचा कट ऑफ कमी असेल तर त्या जनरल मधून सुद्धा फिमेल कॅन्डिडेट लागू शकतो. फक्त हे 30% साठी वुमन आहे, 30% कट ऑफ आहे. जनरलचा कधी कधी कट ऑफ कमी बी असू शकतो. ज्यावेळेस जनरलचा कट ऑफ कमी असेल तर तिथं फिमेल कॅन्डिडेटला नंबर लागू शकतो. पण फिमेल कॅन्डिडेटचा जर कट ऑफ असेल तर तेवढ्या मार्काचा मात्र मेल कॅन्डिडेट लागलेला असतो, कारण ही रिझर्वेशन म्हणून त्याचं ऍडमिशन झालेलं असतं. NTP साठी 436 आणि 435, 435 हा कट ऑफ आहे. 12,100. MPC एक साठी 478, 474 आणि 475, 7,000 आसपास SML आपल्याला सेफ म्हटला मानता येतो. आणि NTB साठी 479, 478, 474, 7,181 एवढ्या SML सुरक्षित आहे. SC कॅटेगरीसाठी 423, 419 आणि 417. बघा, 417च्या फिमेल कॅन्डिडेटला प्रायव्हेट कॉलेज मिळालं आहे 0 फीज मध्ये. कॅटेगरी वाईज फी मध्ये कसल्याही प्रकारची SC आणि ST कॅटेगरीला फीज नसते. ST कॅटेगरीसाठी 319, 329 पर्यंत आणि 326 ला सुद्धा शेवटचं कॉलेज मिळालं आहे. 26,564 एवढा SML असणाऱ्या विद्यार्थ्यांना. आता आपण जर पाहायला गेलं तर हा कट ऑफ आपण हा 2026 पाहायला मिळतो. खरं तर 26 मध्ये आणि 2025 मध्ये आणि हा 25 आहे, हाच आपल्याला सर्वसाधारणपणे उपयोगाला येणार आहे. कारण का तर बऱ्यापैकी हा जो कट ऑफ आहे तो सेमच या वर्षी सुद्धा राहणार आहे. त्यामुळे एक्सपेक्टेड सेट स्कोर किती असणार आहे यावरती जर आपण स्टडी करायला गेलो तर तुमचे एवढ्याच्या मार्कच्या आसपास 2-3 जरी मार्क कमी असतील तरी सुद्धा आपल्याला कमी किंवा जास्त असतील तर मिळू शकते. आता खरं तर हा रँक वरती अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जर कॉलेज घ्यायचं झालं MBBSचं तर दरम्यान कॅटेगरी वाईज वेगवेगळं असू शकतं, परंतु एक 40,000 पासून ते 55,000 पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. आणि प्रायव्हेट कॉलेज मात्र या ठिकाणी दरम्यान 85,000 एवढं रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज कोणतं ना कोणतं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळत असते. एकंदरीत नीट UG 2026 साठी एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये आपला नंबर लागेल का या संदर्भात जर आपण चर्चा करायला गेलं तर 100% हा जो स्कोर आहे तो आपल्याला सेफ स्कोर म्हणता येऊ शकतो. आपला करिअर मेकिंग गायडन्सचा हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत 4,700 पेक्षा जास्त MBBS ऍडमिशन आपण कंप्लीट केलेत आणि तुम्हालाही याच्यामध्ये यायचं असेल तर आपला टोटल सर्व्हिसेस मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह सेशन आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याकडे एक बुकलेट उपलब्ध आहे, ह्या बुकलेटमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळते. आपल्याकडे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला बुकलेट घरपोच पोस्टाने मिळू शकतं किंवा नुसतं बुकलेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता 450 रुपये घेऊन. आपला करिअर मेकिंग गायडन्सचा टोटल A पासून Z पर्यंत ऑल इंडिया आणि स्टेटच्या काउन्सिलिंग प्रोसेसची फीज ही 5,000 रुपये.
त्याच्यासाठी आपल्या या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा फोन पे करून आम्हाला संपर्क करू शकता. जेवढं लवकर कराल तेवढं फायदेशीर आहे, कारण पुढे पुढे फोनची संख्या जास्त होते, पुन्हा फोन उचलले जात नाही आणि बऱ्याच वेळा त्यावेळेस सुद्धा आपल्याकडे वेळ उपलब्ध असणार नाही. खूप सारे विद्यार्थी रिझल्ट नंतर बघूया असा एक प्रश्न येतो. तर रिझल्ट नंतर खूप कमी वेळ राहतो काउन्सिलिंगसाठी. त्याच्या अगोदर तुम्हाला कॉलेजची माहिती असणं, डॉक्युमेंटेशन काढण्यासाठी माहिती असणं, सीईटी सेल म्हणजे काय, एमसीसी म्हणजे काय, ऑल इंडिया कोटा काय, हे सर्व गोष्टी डिटेल्स फक्त व्हिडिओमध्ये येत नाही, तर आपल्या प्रत्यक्ष काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येत राहतात. त्यामुळं लवकरात लवकर जॉईन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा, मी तुमच्यापासून दूर आहे तर काही उपयोग नसतो. ऑफिस कुठे आहे हा प्रश्न असतो. ऑफिसचा आणि प्रत्यक्षात काउन्सिलिंगचा काही उपयोग होत नाही. तुम्हाला 24/7 आपण 100% तुम्हाला बॅकअप देतो. त्याचबरोबर तुम्हाला जर समजा कोणती फॉर्म भरण्यापासून प्रत्येक क्वेरी आम्ही सोडवू शकतो. ज्यावेळेस सीईटी सेल उत्तर देऊ शकत नाही त्यावेळेस आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न 100% करतो. पेशंट विद्यार्थ्यांच्या डोअर स्टेप पर्यंत सर्व गोष्टी देण्याचा कन्सेप्ट आमच्या माध्यमातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपल्या हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला आजपर्यंत जरी सबस्क्राईब केल्यानंतर निश्चित करा, कारण तुम्हाला निश्चित याचा उपयोग होऊ शकतो. तुमच्या करिअरच्या मार्गातील एक महत्त्वाच्या टप्प्यावरती आमच्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आणि आपला हा चॅनल हा मैलाचा दगड तुमच्या आयुष्यभरातील महत्त्वाच्या टप्प्यावरती व्हावा आणि होका यंत्रासारखं दिशादर्शक काम करावं, एवढंच आशावाद व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद.